कानया रे जग जेठी, कानया रे जग जेठी, देई बेटी एक वेळा काय मोकलिले वनी सावजानी वेडिले. एथवरी होता संग, एथवरी होता संग, अंगे अंग लपविले. तुका मने पाहिले मागे, एवढ्या वेगे अंतरला. कानया रे जग जेठी, देई बेटी एक वेळा. पांडुरंगा करो प्रथमा नमः, पांडुरंगा करो प्रथमा, पांडुरंगा करो प्रथमा, पांडुरंगा करो प्रथमा नमः. विठ्ठला शरण गंगा, हरे चरण गंगा, नंदकृपदाने कथेचा विस्तारू, नंदकृपदाने कथेचा विस्तारू. जाने पंढरी सारिकाची आपुला दामनगाव केला. त्या श्री संत मानकोजी चरणी साष्टांग मी घातिला. जयांची केलिया स्मरण, होय सगळ विद्येचे अधिकरण. तेच वंदू श्री चरण श्री गुरूंचे, ते नमस्कारोनी आता. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा, गुरुर साक्षात परब्रह्म, तस्मै श्री गुरुवे नमः. दिगंबरा दिगंबरा वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा वल्लभ दिगंबरा, दिगंबरा वल्लभ दिगंबरा. श्री गुरुदेव दत्त, पवन सुत हनुमान की जय. आज के आनंद की जय. अपने अपने गुरु महाराज की जय. अपने अपने माता पिता की जय. भारत माता की जय. विठ्ठल 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 कानया रे जग जेठी, कानया रे जग जेठी, देई बेटी एक वेळा काय मोकलिले वनी सावजानी वेडिले. प्रस्तुत प्रसंगी कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग थोर संत जगद्गुरु जगद्वंदनीय काका, ज्या संतांना तुम्ही आम्ही सर्वजण जगद्गुरु या नावाने आपण ज्यांना ओळखतो ना, नव्हे तर परमार्थ मार्गावर वाटचाल करत असताना आपल्या साध्यापर्यंत पोचण्यासाठी ज्यांनी मनाचा दृढ निश्चय केला, मनाचा निग्रह केला, नव्हे तर मानवी मनाचा अनुभव मिश्रित
वर्तनात्मक शास्त्राचा आधार घेऊन गाथ्यारूपी तुम्हा आम्हाला मार्गदर्शन करणारे, गाथ्यारूपी तुम्हा आम्हाला जीवन जगण्याचे देह उद्दिष्ट आखून देणारे थोर संत, जगद्गुरु, जगद्वंदनीय श्री संत, मला कोणी संत म्हणावं, मला कोणी जगद्गुरु म्हणावं, अथवा अथवा गोपेगावकर मंडळी कुणी माझी पूजा पाठ करावा म्हणून जीवन जगणं नाहीये. फक्त फक्त भगवंताला आपलंस करून आपल्या हृदयाचं मंदिर करून साठविला दाता त्रैलोक्याचा या नेयाने जीवन जगणारे थोर संत, जगद्गुरु, जगद्वंदनीय श्री संत. थोडा ट्रबल आणि गेम द्यायला श्री संत तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा उत्कृष्ट असा हा अभंग आहे, अथवा असणारी ही 4 चरणाची गवळण आहे. टाळकरी मंडळी, महाराज मंडळी, या गवळणीतून स्वतः जगद्गुरु तुकाराम महाराज भगवान श्रीकृष्ण परमात्म्याबद्दल जो राधेला गर्व अभिमान आलेला आहे ना, त्याचं वर्णन उद्धव महाराज या अभंगातून महाराज सांगतात. विठ्ठल परंपरेने वाडवडिलांपासून चालत आलेला गिराम महाराज बरोबर आहे, चालत असलेला हा स्वामीजींच्या दरबारातला दत्तात्रय रायाच्या पावन भूमी मधला ग्रामस्थ मंडळी, गुपेगावकर मंडळी, संयोजन नियोजनाच्या माध्यमातून यजमान पद्धतीने सुद्धा चालत असलेला सोहळा. विठ्ठल महाराज, तसा तर आजचा आनंदाचा दिवस आहे. कसला दिवस आहे महाराज? हो महाराज, कडक चाल. आजचा दिवस कसा आहे? आनंदाचा दिवस आहे. आणि धन्य आजी दिन बर, ही आता नाही म्हणायचं, मी काय सांगतो ऐका. दर्शन देवाच्या आणि संताच्या दर्शनामुळेच चाललंय सगळं हे, नाही असं नाही. पण आजचा थोडा वेगळा आनंदाचा दिवस आहे. मृदंगाचार्य महाराज, तुमच्या पकवाजाने तर आम्हाला आनंद येईलच, नाही असं नाही. यांच्या चालीने सुद्धा आनंद येईलच, नाही असं नाही. पण आजचा दिवस आनंदाचा आहे. आणि आबा, या आनंदाबरोबर आजचा दिवसच काय, हा महिनाच अगदी आनंदाचा आहे. बरोबर आहे. कारण की महाराज 12 महिन्यापैकी 13 महिने एकीकड नाही, हा म्हणजे हाय आपला आटुक्यात काम आहे. नाश्ता बेतानं झालेला दिसतोय, असं काही गडगडीचा नाहीये. पण मी आनंदी आणखीन त्याच्यामुळे महाराज, महिना तर आनंदाचा आहेच, पण या महिन्यातल्या आजच्या कीर्तनाला वाऱ्याची झुळूक सुद्धा आपल्याला अनुकूल आहे. बरोबर आहे. नाहीतर महाराज, कीर्तन 11:15 चालू व्हावं, 11:30 विना माझ्याकडे यावा, आणि त्यातल्या त्यात पुन्हा असल्या गरमीच्या दिवसात कीर्तन 1:30 पर्यंत नेणं माझ्याच्यानं शक्य नाही. पण मला वाटतंय आता निश्चित शक्य 2 वाजल्याशिवाय राहणार. बरोबर आहे. कारण की आजचा दिवस आनंदाचा आहे, हा महिना आनंदाचा आहे. याचं कारण आहे, याचं कारण आहे श्रोते मंडळी, ग्रामस्थ मंडळी, परिसर पावन आहे, स्वामीजींचा दरबार आहे. पण 11 महिने एकीकड, आणि हा चैत्राचा महिना जेवढा 11 महिन्यात परमार्थ होणार नाही, तेवढा कोणत्या महिन्यात होतोय? बरं, याचं कारण काय आहे? एक नवीन वर्षाची पाडव्याची सुरुवात, आणि एक संताचा जन्म, आणि देवाचा प्रगट दिन. विठ्ठल विठ्ठल. म्हणून गावागावात नामयज्ञ सोहळे आहेत, गावागावात आनंदीदायी दिवस आहेत, नाही असं नाहीये. पण या सप्त्याचं वैभव वेगळंच आहे. या सप्त्याला वर्ष नाही आहेत. नवख्या महाराजांनी कुणी विचारावं, ओ ओ निवेदक मंडळी, किती वर्षाचा हा सोहळा आहे? मी रात्री येडशी परिसरात कीर्तनाला गेलतो महाराज, तिथला सप्ताह 79 वर्षाचा आहे.
जे आजच्या कीर्तनाचे यजमान आहेत आमचे धपाटे बाबा, हरिदास बाबा दादासाहेब धपाटे यांचं जे गाव आहे त्यांच्या गावापाशी एक सारणी म्हणून गाव आहे, होय म्हणा. आता या गावानं तर तुम्हाला दत्तकच घेतले, गावाचेच आभार मानतो. नाहीतर एक गाव सोडून दुसऱ्या गावात येऊन उद्धव महाराज तुम्हाला सुद्धा 17-18 वर्ष इथं मुळासहित राहायचंय, हे काही सोपं नाही. बरोबर आहे, सोपं नाही महाराज. परंतु अगदी आनंदाने तिथे एक सारणी गाव आहे महाराज, त्या सारणी गावाला सुद्धा 156 वर्ष या वर्षी पूर्ण झाली महाराज. आणि तिथं एक मंडप असा आहे महाराज, एक तबकडीचा मंडप आहे त्या सारणी गावाला. विचारा, बरोबर आहे ना, आनंदगाव सारणी बजरंग बाप्पा सोनवणेचं गाव. पण तिथं सुद्धा आमची बोधले घराण्याची परंपरा आहे महाराज. तिथं आज जवळपास काहीतरी 76-77 असं काहीतरी वर्ष झाले तिथं असं गोल मांडव आहे, मंडप आहे. आज भव्य मंडप आहे तिथं सुद्धा. पण तो मंडप दरवर्षी ते लोक तिथं देतात. एक 2 गुंठ्याचाच गोल मंडप आहे, मध्ये मोठीची मोठी अशी काठी आहे तबकडी सारखं. पण ते लोक परंपरेनं त्याची जोपासना करतायत का, तर महाराज आठवण आहे म्हणून. तसं गोपेगावकर मंडळी तुम्ही सुद्धा आमच्या सप्त्याचं महाराज आम्हाला वर्ष माहित नाही, पण आमच्या वाढ वडिलांनी माझ्या वडिलाची मिरासिगा देवा आणि ती परंपरा जोपासल्यामुळे आज कार्यक्रमाला एवढी भव्यता आहे. विठ्ठल आणि आज 2 मृदंगाचार्य नाही तर 2 कोण आहेत, चौबदार आहेत, मृदंग वादक आहेत, विनेकरी आहेत, गायक मंडळी एवढे सुंदर आहेत, काही धोतरातले काही पॅन्ट मधले सगळे उपस्थित आहेत काका आपल्यासह. नाही असं नाही, नाही असं नाही, पण रामराव निश्चितच आज वैभव वेगळं आहे. काय वैभव वेगळं आहे महाराज, तर आजचा पारमार्थिक लोकांचा आजचा पगाराचा दिवस आहे. कसला दिवस आहे, पगाराचा आहे. आणि त्या पगाराला चिटकलेला प्रसादाचा दिवस आहे. बरोबर आहे. आज सप्त्याचं वैभव वेगळं आहे, हे खरंच आहे महाराज. समाप्ती समारोप सांगता उद्धव महाराज असे काही शब्द आपल्या डोळ्यासमोर आले की आपल्या डोळ्यासमोर चित्र उभा राहतं, ते म्हणजे गोपालकाला दही लायचं. बरोबर आहे. आता वेळ तसा तसा पुढं पुढं सरकत असल्यामुळे मला जास्त प्रस्तावनेवर जास्त भर द्यायचा नाही. पण बोधले घराण्याचा पाईक म्हणून मी उपस्थितांना शिष्टीवाल्यासह मनापासून वंदन करतो. आणि मी माझ्या मथित अर्थाच्या काका अभंगाकडे वळतोय. गैरहजेरीतली हजेरी कशी 2 वाजेपर्यंत न्यायची त्याचा पूर्ण परिपाठ घेतो. नाही असं नाही, पण ऐका ऐका श्रोते मंडळी, आपल्या समोर दही हंडीचं चित्र दिसतं. बरोबर आहे. कशाचं, जागी असणारी मंडळी तुम्ही झोपलाव तरी हरकत नाहीये. कीर्तनाला बसल्यावर लोकांना झोपलंच पाहिजे महाराज. कीर्तनाला बसल्यावर लोकांचा डोळा लागलाच पाहिजे. का, डोळा समाधानाशिवाय लागत नाही. आणि एवढी खटाटप करायची कशासाठी, समाधानासाठीच करायचे, झोपायसाठीच करायचे. माणसानं झोपणंच गरजेचं आहे. मग ती कीर्तन संध्याकाळचं असू नाही तर दिवसाचा असू. डॉक्टर सुद्धा सांगतात कमीत कमी 6 तास तरी झोपलं पाहिजे, त्याच्याशिवाय रक्तप्रवाह व्यवस्थित चालू शकत नाही. अरे लोकाला 2-2 झोपेच्या गोळ्या खाऊन घरी झोप येईना. आणि आपल्याला जर एवढ्या टाळ पकवाज पिकरच्या कालव्यात जर झोप येत असेल तर उजळले काका. बरोबर आहे. आणि डोळा लागण्यासारखं ठिकाण आहे. आणि मला चांगलं माहिती आज कोण काही उपाशी आलेलं नाही. काल कोण शुगरवाले कोण उपाशी येण्यासारखं राहिलं नाही. आता काहीतरी सकाळी सकाळी चवमेव करावं लागतंय. साखर ही सगळं मोजून द्यायचं म्हणल्यावर सुद्धा औषध लागते. म्हणून कोणी आता वेळेची चिंता करायची नाही. दिवस प्रसादाचा आहे. गोपालकाला दही लाई आलं की माणसाच्या समोर येतं निश्चित निश्चित आज प्रसाद आहे. आनंदाचा दिवस आहे. सप्ताह 1 वर्षाचा करा, 6 महिने 1 महिने 1 महिना काय
15 दिवस काय, 10 दिवस, 5 दिवस, 3 दिवस सप्ताह करा. त्याची समाप्ती काल्याच्या कीर्तनानेच आहे. विठ्ठल काही लोक डोकं असं लढवतात की काव बोलले महाराज, समाप्ती समारोप सांगता असे शब्द आल्यानंतर गोपालकाला दहीलाई आमच्या समोर दिसते महाराज. पण हे सगळं जरी दिसत असेल तरी 1-2 रुपयाच्या लाह्या, 2-3 रुपयाचं दही म्हणजे 2, 4, 5 रुपयात गोपालकाला होतो. आणि तुम्ही वारकरी संप्रदायातील लोकांनी चालू केलंय गोपालकाला दहीलाई, गोपालकाला दहीलाई. म्हणजे तरी काय महाराज, 2-4 रुपयासाठी आम्ही 4-2 तास घालवायचे, एक दिवस घालवायचा. कुणाच्या हातावर मुठभर येतं, कुणाच्या हातावर चिमटभर येतं, नाहीतर कुणाच्या हातात एकच लाही येते. एवढ्यासाठी इथं यावं महाराज. अरे जिथं फड परंपरा आहेत, जिथं संस्थान आहेत, तिथं तर महाराज आपल्या हातात तरी इथे एक लाही येईल. पण तिथं तर 4 जणांच्या खांद्यावर बसून झाडावर चढावं, झाडावरून 4 जणांच्या खांद्यावरून तो प्रसाद तिथल्या महात्म्यांनी फेकून वाटावा. काही लोकांनी पदरात घ्यावा, काही टोपी उलटी करून घ्यावी, कोणी छत्र्या आडव्या कराव्यात, आणि कुणाला नाही मिळाला तर चटईवरचा, रस्त्यावरचा एकच लाई घ्यावी आणि आपल्या तोंडात घ्यावी. पण महाराज एवढा उठा ठेवा करण्यापेक्षा आम्ही आमच्या घरी बसून सोप्यावर 5-25 हजाराच्या टीव्हीच्या समोर प्लेट मध्ये घेऊन एक ढेकर नाही, किती 22 म्हणल्यावर मरल ती, 1-2 ढेकरा यूज तर महाराज आम्ही आमच्या घरी खाऊ शकतो. इथं फक्त दही टाकलेलं आहे. आम्ही आमच्या घरी कोथिंबीर, कढीपत्ता, काय काय टाकायचं चौथर आणखी, आपल्या आपल्या चवीनुसार सगळं टाकून महाराज आम्ही 2-3 प्लेटा खाऊ शकू. कुठं, कूलरच्या हवेखाली. इथं गरमीत येऊन आम्ही खाण्याचं कारण काय आहे महाराज? आम्ही आज काय खातो याला महत्व नाही, कोण देतो याला महत्व आहे. सांगून जाईल श्रोते मंडळी, लोकांचं गणितच असं ठरलंय. एखादा वक्ता काय सांगतो याच्यापेक्षा सांगणारा वक्ता कोण आहे. लोक लक्ष काय देतात, सांगतो काय, विषय काय आहे याच्यापेक्षा उभा राहणारा वक्ता कोण आहे याच्याकडे लोक लक्ष देतात. का नाही कळलं? एकदा महाराज आळंदीला केंद्रातले नेते आले. कोण आले? केंद्रातले नेते आले आणि त्यांनी भाषणाला माईक समोर उभा राहिले. आणि त्यांनी उभा राहिल्या काका सुरुवात केली, संत ज्ञानेश्वर की भूमि है और संत ज्ञानेश्वर जी कहते हैं कि रूप पाहता लोचनी चुक झाला ओचा जणी. त्यांच्या एवढ्याच म्हणण्यानं बसलेल्या लोकांनी कडकड कडकड टाळ्या वाजवल्या. वा, काय गाढा अभ्यास आहे. संतांचे प्रमाण आहे ते. संतांचं प्रमाण म्हणजे चिठ्ठीवर लिहून दिलेलं प्रमाण आहे. कुणी कार्यकर्त्यांनी त्या प्रमाणाचा संबंध फक्त टाळी मिळवण्यापुरता. पण वक्ता आहे इकडे एखाद्या वारकऱ्याने रात्री कीर्तन केलं, जागर केला आणि बिचाऱ्याने काकडा केला तरी गाव म्हणतंय रात्रभर झोप येऊ दिली नाही. का? कोण आहे वक्ता याच्याकडे लोक लक्ष देतात. खरंय ना? बरोबर आहे ना महाराज? त्याला माधव महाराज, मगर महाराज त्याला एक जोक सांगायचे, एक उदाहरण द्यायचे. महाराज म्हणायचे, एकदा वाळवंटात सप्ताह चालू झाला आणि त्या सप्त्याला कीर्तन चालू झालं की एक कुत्र यायचं आणि कीर्तनाला बसायचं. कुत्र कीर्तनाला आलं की लोक म्हणायचे, वा, पूर्वजन्मीचा साधू असला पाहिजे, श्रवणाचे संस्कार चुकलेले नाहीत, कीर्तन चालू झाल्या येतोय, आरती होस तर तो हालतही नाहीये. वा वा. सप्त्याचा पहिला, दुसरा, तिसरा, चौथा दिवस जसं जसं कुत्र यायचं तसं तसं लोक त्याला पुढं पुढं जागा द्यायचे.
काल्याच्या दिवशी तर ते कुत्र 2 पकवाजाच्या मध्येच येऊन बसलं. लोक दर्शन घ्यायचे, पण लोकाला कळालं हे कुत्र कीर्तनाला येत नव्हतं. मग पकवाजाची उरलेली कणी खाण्याच्या निमित्ताने, म्हणजे त्या कुत्र्याचा जसा कणी खाण्यापुरता संबंध आहे उद्धव महाराज, तसं त्या लोकांचे संतांचे प्रमाण म्हणजे फक्त एवढ्या पुरता संबंध आहे. बरोबर आहे. पण त्याच्या पुढे जाऊन सांगू का गोपेवाडीकर मंडळी, ऐका ऐका ग्रामस्थ मंडळी, आज सुद्धा आम्ही काय खातो महाराज याला महत्व नाही, आज कोण देतो याला फार महत्व आहे. प्रसाद पंढरनाथ प्रसाद प्रसाद देतो पंढरीनाथ भानुदास गीती. हे बघा आवाज लगेच कमी केला बघा, ते आता होता तसा ठेवा देवा. आमचा सगळा खेळ ह्याच्यावरच आहे देवा. माझ्या बरोबर देव तुमचं बी चांगलं करी, थोडं वाऱ्याच्या झुळकीत जागा राहा, चांगलं जरा जरा सगळ्या गायकाचे आवाज मस्त करा देवा, करा करा. ह्यांना बी काही द्या दपाटे बाबा, दे त्यांना विचारतो नोटा, पण नीट ठेवा माझ्या. विठ्ठल विठ्ठल प्रसाद देतो पंढरीनाथ. महाराज आज प्रसाद देणारा पंढरीनाथ आहे. काय देतोय तो? प्रसाद देतोय. पण प्रसाद 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 म्हणजे तरी नेमकं काय हो? प्रसाद या शब्दाचा अर्थ आहे प्रसन्नता. मन करा रे प्रसन्न. दुःखाची हानी करणार एकमेव साधन म्हणजे काल्याच्या कीर्तनातला प्रसाद आहे. प्रसादे सर्व दुःखाना आणि रशोभ जायते. या उलट विषादे सर्व सुखाना, दुःखाची हानी करणार एकच साधन आहे महाराज, प्रसाद आहे. आपल्याला किती बी दुःख होऊ द्या, दुःखातून देव, दुःखातून संत आणि दुःखातून आपल्यासारखा सामान्य माणूस कोणी चुकलं नाही महाराज. दुःख प्रत्येकाला आहे, पण जो माणूस खरा दुःखाला तोंड देतो ना त्याला एक न एक दिवस सुख आहे. पण दुःखच नको असं जर वाटत असेल आणि माणूस गळ्याला दोर लावायचा विचार करत असेल, रोगरची बाटली लालासाहेब घ्यायचा विचार करत असेल, ओली कोरडी विहिरीकडे जाण्याचा माणूस जर विचार करत असेल तर सावधान. तुम्हाला जर वाटलं या शरीरातून आत्मा बाहेर काढावा असं तुम्ही जर मनाच्या अधीन चालला असाल तर तुम्ही मंदिरात या, भगवंताच्या देवळात या, आतून कडी लावा आणि कडी लावून देवाच्या डोळ्यात डोळे घालून तुम्ही खळखळ खळखळ रडा. देव तुमच्या मनाला हलकेपणा दिल्याशिवाय राहणार नाही. देवा सांगो सुख दुःख, देवा सांगो सुख दुःख, देवा सांगो सुख दुःख.
ऐकलं का महिला मंडळी? देवा सांगू सुख दुःख देव निवारील भूक, जाऊ जाऊ देवाच्या गावा देव देईल विसावा. पण कधी देईल? अगोदर देवाकडे जावं लागेल. देवाकडे जाणं म्हणजे 6 लक्षणाने युक्त असणारी जर आपण भक्ती केली ना तर ज्ञान वैराग्य मिळवायला कुठं जायची गरज नाही. पुढे भक्तीने धरिले हाती आणि मागे ज्ञान वैराग्य धर्म येते. पण लोकांचं कसं आहे महाराज, काहीच करायचं नाही आणि देवानं तर आनंदी ठेवावं. असं जमल का? दे रे हरी, देवाच्या बापाला बी चुकलं नाही महाराज. देवाला सुद्धा सुखासाठी वैकुंठ सोडून इथं यावं लागलंय. ज्या सुखा कारणे देव वेडावला, ज्या सुखा कारणे देव वेडावला, वैकुंठ सोडले वैकुंठ सोडले कैलास राहिला देवा राहिला. वैकुंठ सोडूनी संत सदनी राहिला. का संत सदनी राहिला? संताच्या सुखामध्ये देवाला महाराज सुख होत. संताच्या नामचिंतनामध्ये देवाला सुख होत. एक सांगून जाऊ का महाराज, देवापेक्षा एक काकण संताचीच महती जास्त आहे. बरोबर आहे महाराज. जे भोलेनाथाला करता आलं नाही ते हनुमंताच्या रूपात आल्यावर त्यानं ते केलंय. जे देवाला करता येत नाही ती कोण करतंय? संत करतंय. सांगू का महाराज, वैष्णवाची कीर्ती गायली पुराणी 618 जणी चहुवेदी. बरोबर आहे. संतांची कीर्ती 4 वेद 6 शास्त्र 18 पुराणांनी गायली आणि देवाची कीर्ती सुद्धा 4 वेद 6 शास्त्र 18 पुराणांनी गायली. चौवेदी जानशाही शास्त्री. कारण देवापेक्षा एक काकण संताच जास्त आहे. का? म्हणूनच महाराज, म्हणूनच देवाच्या हाताने दगड बुडली आणि संताच्या हाताने बरोबर आहे. संतात आणि देवात काय फरक आहे सांगू का? देवाच्या सत्तेशिवाय झाडाचं पान हलत नाही. पण तरी सुद्धा संतापाशी आलं की त्याला बरं वाटतंय. असं काय कारण आहे? चलत सांगून जातो श्रोते मंडळी. एकदा संत महात्मे वैरागी कुणाला म्हणायचं? वैष्णव महाराज तरी धपाटे बाबा कुणाला म्हणायचं? ऐका. एक साधू महाराज एका नावेमध्ये बसले होते आणि ती नाव या काठाहून त्या काठाकडे निघाली. पण त्याच नावेमध्ये काका कॉलेजला जाणारी गिराम बाबा एक कोण 2-4 मुलं बसली होती. उद्धव महाराज ती मुलं साधू महाराजाची चेष्टा करू लागली. काय साधू आहे रे? गुडघ्याच्या वर धोतर गेले, तांबड पागोट गुंडाळलेले, गळ्यात मोठ्या तुळशीच्या माळा, खांद्यावर काय भगवी पताका घेतलाय. साधू महाराजाचं धोतरवड, समलावड, फेटावड असं करता खांद्यावरची भगवी पताका उचलली. चालू नावेमध्ये पाण्यामध्ये ओली केली. साधू महाराजाच्या अंगावर पाणी शिंपडू लागले. साधू महाराज काहीच बोलत नाहीये. नाव हळू पुढे जातीये. साधू महाराज काहीच बोलत नाहीत. आकाशातून आकाशवाणी झाली आणि भगवंताने आवाज दिला, साधू महाराज, ही 4ही मुलं तुमची कित्येक वेळ झालं चेष्टा करतायत आणि तुम्ही त्या मुलाला काहीच का बोलत नाहीत? का हो महाराज?
तुम्ही जर आता त्या मुलाला काहीच बोलणार नसाल तर सांगा साधू महाराज, ही नाव पाण्याच्या मध्यभागी आली आहे, ही मी नाव पालटू का? साधू महाराजाचं काय लक्षण आहे का? साधू महाराज म्हणतात, भगवंता तुला पालटायचंच आहे ना बाबा, तरी मग या 4 मुलांची बुद्धी पालट, नाव नको पालटू देवा. अरे हे लक्षण साधूच आहे आणि हे लक्षण साधूच असल्यामुळेच आजही साधूच्या नामचिंतनात प्रसन्नता आहे. हा, परंतु या प्रसन्नतेबरोबर दुःखाला तोंड द्यावंच लागतं महाराज. काल्याच्या कीर्तनात नाही बी म्हणलं तरी प्रसाद घेऊन मन प्रसन्नच करावं लागतं. देव झाला, संत झाला, राजा हरिश्चंद्र राजा, हरिश्चंद्र तारा राणी आणि वाहे डोंब्या घरी, बरोबर आहे. एकुलता एक रोहिदास नावाचा मुलगा होता, पण 2 भाकरीवर 2 रांजून भरायचं ठरलं. कुणाला? एकेकाळच्या राजाला. पण डोंब्याला 2 बायका होत्या. त्यांनी सांगितलं रांजून भरल्यावर भाकरी मिळती. डोंब्यानं शेवटची घागर ओतली की रांजून भरत होता. रांजून आणायला गेला, तिथे एक दुश्मन होता, त्यानं होल पाडलं. दोन्ही राण्यानं बघितलं तर पाणी नाही थेंबही रांजणात. जसा हरिश्चंद्र डोक्यावर माठ घेऊन आला तसं डोंब्याच्या दोन्ही बायकाने त्याच्या गालात मारली, खाली कोसळला. तू पाणी भरण्याच्या लायक नाही, तू स्मशानातील नोकरी कर. तारा राणी त्याची बायको ब्राह्मणाच्या घरी स्वयंपाक करू लागली. एकुलता एक 4.5 वर्षाचा मुलगा. दुर्वा फुलं आणण्याची कामगिरी मिळाली. फुलं तोडू लागला. दिवस मावळता फुलं तोडता तोडता सापाने चावा घेतला, खाली कोसळला. सोबतच्या मित्रांना आवाज दिला, मित्रांनो माझी माय ब्राह्मणाच्या घरी स्वयंपाक करत असेल, तिला जाऊन सांगा तुझा एकुलता एक मुलगा सापाच्या चावेनं तळमळतोय. 4ही मुलांनी ब्राह्मणाच्या दारात जावं आणि आवाज द्यावा, आई साहेब तुमचा मुलगा तळमळतोय सापाच्या चावेने. हातातलं पोळपाट आणि बेलणं उद्धव महाराज टाकून दिलं. कणकीने भरलेला हात आपल्या पदराला पुसला आणि जिथं लेकरू दररोज फुलं आणायला जात होत ना तिथं माय अंधारात आली आणि आवाज देऊ लागली, रोहिदासा माझ्या तान्या बाळा रोहिदासा. काहीतरी पायाला आवाज देता देता मावस लिबलिबीत लागलं. म्हणून माईनं खाली वाकून बघितलं तर लेकराचे डोळे पिवळे आलेले. मेलेल्या लेकराचे डोळे झाकले आईने, पण त्या लेकराला गुंडाळायला तिच्यापाशी कपड्यापुरते पैसे नाही आहेत. अंगावरची अर्धी साडी फाडली. लेकराला त्याच्यात गुंडाळलं आणि स्मशानभूमीत आणलं. एकेकाळची राजाची राणी आहे लालासाहेब. लेकराला आता पेटवायचंय पण तिच्याकडे सरपणापुरते पैसे नाहीत. टाळकरी मंडळी आपल्याला कल्पना माहिती आहे बा. मेलेल्या लेकराला पेटवण्यासाठी बाकीच्या चितेवरचे जे काटके कोंडके एवढे एवढे ठोकळे राहिले होते त्याचा छोटासा ढीग केला. लेकराला त्याच्यावर ठेवणार, पण लेकराचं बालपण आठवू लागली माय आणि रडू लागली आणि भगवंताला म्हणू लागली, देवा हे देवा दैवाची मी हीन फुटते प्रार्थन केल्या तिघाच्या 3 वाटा देवा. दुःख कोणा पुढे सांगू आता भगवंता. अरे दुःख सांगायला सुद्धा तू कोणी ठेवलं नाही म्हणून माय रडू लागली. श्रोते मंडळी रडता रडता त्या माईची छाती ओली झाली. डोळ्यातल्या पाण्याने नाही ओली झाली, तिच्या स्तनाला दुधाच्या धारा लागल्या. आता लेकरू जिवंत आहे असं तिनं समजलं. मेलेलं लेकरू छातीशी कवटाळून धरलं आणि हंबरडा फोडला. दरदरोनी माझ्या दरदरोनी माझ्या सने आला मला, दरदरोनी माझ्या सने आला
कोणारे दासा रोहिदासा तपास कोणारे दासा आता रोहिदासा लेकरू मेलेलं छातीशी कवटाळून धरलं आणि देवा आता कोणाला रे बाजू असा हंबरडा फोडला महाराज. तेवढ्यात लेकरू उचललं तिनं, नाविलाज झाला आणि उद्धव महाराज तिने चितेवर ठेवलं. आता त्या चितेला म्हणजे त्या सरपणाला लाकडाला अग्नी देणार आहे. तेवढ्यात महाराज झपाझप पावलं टाकत, डाव्या हातात कंदील घेतलेला, उजव्या हातात डोक्याच्या उंच काठी घेतलेला, झपाझप पावलं टाकत आला. खबरदार, कोण आहे तू? मी हरिश्चंद्राची बायको तारा राणी असं सांगणार महाराज. तेवढ्यात शूटिंग वाले आकाशात वीज कडाडली आणि विजेच्या प्रकाशात राजाने राणी ओळखली आणि राणीने राजा ओळखला. राणी तू इकडं हो का? आपला एकुलता एक मुलगा सापाच्या चावेने मरण पावला वाईट झालं राणी. मग काही नाही राजे साहेब, तुम्ही इथले नौकर आहेत ना स्मशानभूमीतले? हा, तर मग आपल्या लेकराला पेटवण्याची परवानगी द्या. नाही देऊ शकत राणी. का? राणी, ज्यानं मला इथं नोकरीला लावलं ना, त्यानं 1-2 नियम घालून दिले. काय? 1.25 मीटर कपडा आणि 1.25 खिचडी. ज्या दिवशी प्रेत येत त्याच दिवशी मी त्या कोपऱ्यातल्या 3 दगडावर खिचडी शिजवून खातो. ज्या दिवशी येत नाही ना त्या दिवशी मी उपवाशी पोटी झोपी जातो. 1.25 खिचडी माझ्यासाठी असते, पण हे लेकरू आपलंय, मी नाही घेणार. पण ज्यानं मला इथं नोकरीला लावलं ना त्याच्याकरता तरी तुला अग्नी द्यायच्या अगोदर 1.25 मीटर कपडा आणावाच लागेल. किती मोठं दुःख आहे महाराज. एवढं मोठं दुःख सुद्धा झालं तरी त्यांनी कधी गळ्याला दोर लावण्याचा विचार केला नाही महाराज. आपल्याला असं काय दुःख झालं महाराज म्हणून हे शरीर संपवावंसं वाटतं. खबरदार, मनाच्या अधीन जाऊ नका. त्याचं पातक, त्याचं दुःख एका कुटुंबाला राहत नाही महाराज. कितीतरी पिढ्याला तोंड द्यावं लागतं ते. म्हणून महाराज एवढ्यातून सुद्धा साधू संतांनी सांगितलं, ठीक आहे दुःख होणं साहजिक आहे, पण त्या दुःखाची निवृत्ती हे रोगर घेऊन नाही, प्रसाद घेऊन आहे. तुम्ही काल्याच्या कीर्तनातला प्रसाद घ्या, मन प्रसन्न होईल. पण टाळकरी मंडळी, इथं सुद्धा काल्याच्या कीर्तनातला प्रसाद देतो पंढरीनाथ, फक्त देवच देतो असं नाही. काल्याच्या कीर्तनातला प्रसाद देवाबरोबर संत सुद्धा देतात. एकच टाळू झाले चंद्र भागी वाढवंत. एकच टाळू झाले चंद्र भागी वाढवंत. एकच टाळू झाले भागी वाढवंत. माझा राजा गोपाळाची लाया वाटू. माझा राजा गोपाळाची लाया वाटू. भाग्यवान
गोपाळासी लाया वाटी 1 आणि प्रसाद देतो पंढरीनाथ 2. संत आणि भगवंतच काल्याच्या कीर्तनातला प्रसाद देत असतात, पण काल्याच्या कीर्तनातला प्रसाद देवाने संताने दिला म्हणून घ्यायचा महाराज. पण तो प्रसाद मृदंग वादक कधी घेता येतो? चरित्र ते उच्चारावे केले देव